त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम करत आहात, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत शेअर करत आहात, नागपंचमीचे जे मी उपाययोजना सांगितले भरपूर लोकांनी केले, खूप लोकांचे फोन आले, त्यांनाही समाधान झालं की आपण जे काय विधी केले त्याबद्दलचे। खूप लोकांनी कसे करावे याबद्दल सुद्धा कमेंट्स करून विचारलं, त्याबद्दलही धन्यवाद। आपल्या काही शंका असतील तर त्या कळवा, परंतु त्याबरोबर आपलं नावही घाला। आणि जर पत्रिका पाहिजे असेल किंवा आपल्याला पत्रिकेबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर फोन नंबर दिलेला आपण फोन करू शकता, परंतु कुठल्याही युट्यूबच्या मेसेजच्या खाली तुमच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार नाही। आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली जे आपले माझा ऍड्रेस येतोय, माझी जी शाखा आहे गोव्यामध्ये, कारवारला, कुडाळला आणि बेळगावमध्ये, ते या ठिकाणी आपण संपर्क करू शकता। किंवा आपण जर लांब राहत असा या राज्यापासून किंवा इतर ठिकाणी तर आपण फोनवर संपर्क करू शकता। फोनवरती आपण मेसेज करून आपल्या प्रश्नांची उत्तरं विचारा, मी आपल्याला त्यांचे उत्तर देईन किंवा मार्गदर्शन सुद्धा करेन। ते मार्गदर्शन सशुल्क असेल, त्याची आपल्याला फी भरावी लागेल, याची सुद्धा नोंद घ्या। बाकी आपण जे आपल्याला राशीप्रमाणे काही करायचं असतं, सर्वसाधारणतः ढोबळ मनाने जे करायचं ते मी आपल्याला रेमेडीज सांगत असतो, परंतु आपल्याला व्यक्तिशः एखादं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण नक्की इथे संपर्क करा। आतापर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी काही आहे ते दूर करता येतील, दूर होतील, त्याचे आपल्याला लाभ होतील। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। 12 ते 18 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य, कुंभ राशी। या सप्ताहात एखाद्या मोठ्या कामाची, समारंभाची किंवा कार्यक्रमाची जबाबदारी वरिष्ठ आपल्यावरती सोपवतील किंवा आपल्याला ती स्वतःहून स्वीकारावी लागेल किंवा देण्यात येईल। काहीतरी गोष्टी घडणार म्हणजे आपल्याला ते लिडरशिप त्या बाबतीतची करायचीच आहे, म्हणजे आपल्याला ते पेलायचंच आहे जे काही येणार आहे। एखाद्या कामाचे नेतृत्व आपल्याला स्वीकारावेच लागेल आणि ते चांगलं आहे, त्या स्वीकारून आपल्याला आपलं कर्तृत्व, आपल्या नेतृत्वातून आपल्याला आपले कर्तृत्व सिद्ध करता येणार आहे। तर चांगली संधी आपल्याला लाभणार आहे, त्याचा स्वीकार करा। कुठलेही काम करताना किंवा जबाबदारी घेताना सध्या इतर कोणाची साथ मात्र आपल्याला लाभणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। जर इतरांची मदत मिळेल किंवा इतरांची साथ मिळेल किंवा इतर आपल्याला मदत करतील, ही मात्र अपेक्षा आपण अजिबात ठेवू नका। आणि ती अपेक्षा न ठेवता याचा विचार करून पूर्णपणेच आपण एखादं नेतृत्व किंवा कर्तृत्व करण्याचा प्रयत्न करा, कर्तृत्व करा, हेच आपल्याला सांगण्यात येत आहे। मदतीची अपेक्षा करू नका, कारण ऐनवेळी एखादी व्यक्ती आपल्याला मदत करेल म्हणून सांगेल, परंतु ऐनवेळी ती घात सुद्धा करू शकते। त्यामुळे इतरांच्या मदतीचा आपण विचार करू नका किंवा त्या विश्वासावर राहू नका। स्वबळावर, स्वहिमतीने जे काही आपल्याला करता येईल ते आपण कराल, करून दाखवू शकता। तितकी आपल्यात ऐपत आहे, तितकी जिद्द आहे आणि आपल्या नेतृत्वाने आपले कर्तृत्व सिद्ध करून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला नाव गाजवण्याचे, नाव कमवण्याचे, नाव करण्याची संधी उत्तम या सप्ताहात लाभणार आहे। शाबासकी मिळणार आहे, वरिष्ठही आपल्यावरती खुश असतील, त्यामुळे नक्की करा, त्याचा आपल्याला लाभ होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 13 आणि 17, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या सोनेरी किंवा पिवळा रंग, याचा आपण लाभ करून घ्या। या सप्ताहात आपल्याला ज्या रेमेडीज करायच्या, उपाययोजना करायच्या आहेत, तर श्रावण सोमवारी जी 12 तारखेला श्रावण सोमवार आहे त्या दिवशी किंवा आपल्यासाठी 17 तारखेला येणारा शनी प्रदोष आहे त्या दिवशी आपल्याला जमत असेल तर रुद्राचा अभिषेक करा, लघुरुद्राभिषेक करा किंवा साधा अभिषेक करा। अभिषेक करताना जे द्रव्य आपल्याला घ्यायचं त्या द्रव्यामध्ये म्हणजे तिळाचं पाणी, काळ्या तिळाचं पाणी किंवा उडीद समप्रमाणात घेऊन त्याचं जे जल तयार होईल ते जल आपल्याला त्या तिळा उडीदा सहितच शंकरावरती त्याचा अभिषेक करायचा, त्या पिंडीवरती अभिषेक करायचा। जर जमत असेल, आपल्याला शक्य असेल तर आपण लघुरुद्र सुद्धा करून घ्या किंवा साधा एक रुद्राभिषेक तरी करा, शनीची पीडा कमी होईल। जे काय आरोग्याबद्दल थोड्या आता लहान सण सध्या कटकटी जाणवत आहेत, ज्याची आपल्याला भीती वाटते, त्या असे आरोग्यासंबंधीचे सुद्धा विचार चांगले असतील किंवा त्या आरोग्यात आपल्याला मात करण्यासाठी एखादी संधी किंवा उपाययोजना किंवा आपल्याला पथ्य पाणी कळेल किंवा आपण त्याच्यावरती मात करू शकाल, याचा नक्की आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, या सप्ताहात जी मी आपल्याला उपाययोजना किंवा रेमेडीज आपल्या राशीप्रमाणे जो जलाभिषेक करायला सांगितलं, त्या पाण्यामध्ये काय काय मिक्स करायला सांगितलं, आपल्याला गुळ वगैरे जे काय आहे ते प्रत्येक राशीप्रमाणे वेगवेगळं आहे। तर ते करत असताना जर आपण कसं होतं, साप्ताहिक राशी भविष्य असतं, त्यामुळे आता सध्या मी रविवारीच तो अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत।
तर ते आपल्याला उशिरा कळतं किंवा आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतं, त्यामुळे ते रेमेडीज त्याच दिवसाला आपल्याला करता येत नाही किंवा करू शकत नाही. तर अशा वेळी आपल्याला असं करायचं, मी आता ही 12 तारखेला जी रेमेडीज आपल्याला करायला जी सांगितली आहे ती जर 12 तारखेला नाही करता आली तर मात्र 19 तारखेच्या सोमवारी पौर्णिमेला आपण ती कराच. कारण काय आहे, परत पुढच्या आठवड्यात मी जी एखादी रेमेडी सांगेल ती आणि ही रेमेडी डबल होऊ शकते किंवा डबल करावी लागू शकते. जर आपल्याला योग्य वाटत असेल, त्याच्यातून आपल्याला काहीतरी निष्पन्न होत असेल, फायदा होत असेल, मनशांती लाभत असेल तर नक्की आपण करा, अन्यथा तो आपला प्रश्न आहे. तर यानुसार आपण करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या राशीच्या, आपल्याला जर एखादे मित्र कोणी असतील आपल्या राशीचे तर त्या राशीच्या लोकांपर्यंत तो पोहोचवा, जेणेकरून तेही हा उपाय करतील, त्यांच्या आयुष्यातील काही अडचणी असतील ते सुद्धा दूर होतील. मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा. कारण आपण पाहत आहात, पाहणाऱ्यांची संख्या तर वाढत आहात, प्रेक्षक आहे, आपण एक लाईक करणे आमच्यासाठी एक बळ वाढतं किंवा आम्हाला सुद्धा एक चांगला अभिप्राय आल्यानंतर आनंद वाटतो, उत्साह वाटतो, व्हिडिओ नवीन करावे, चांगले कारण इतके लोक, इतके प्रेक्षक ते पाहत आहात आणि पाहिल्यानंतर आपले एक आशीर्वाद, एक लाईक मिळतंय, आम्हालाही उत्साह येतो. तर नक्की करा. चला, आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.